नमस्कार, सी न्यूज़ भारत में आप सभी का स्वागत है। मैं हूं आपके साथ ऋचा सिंह। खबर महाराष्ट्र से है, जहां मनोज जारांगे पाटिल के संघर्ष के कारण मराठा समुदाय को आरक्षण मिल ही गया। अहमदनगर जिले के गांव-गांव में गुलाल उड़ाकर और पटाखे फोड़कर त्योहार मनाया गया। संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटिल को मराठा समाज ने मराठा आरक्षण के कारण उनके योगदान के लिए सम्मानित भी किया। शेवगांव तालुका के बालाम ताकली में सभी मराठा समुदाय और अन्य समुदाय के नेताओं ने गांव से एक जुलूस निकाला और घोड़े पर सवार शिवाजी महाराज की प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित की। इस अवसर पर सरपंच डॉक्टर राम बामडाले, उप सरपंच सरजे राव घोरपड़े, रामनाथ जी राजपुरे आदि उपस्थित थे। संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी आंतरवाली सराडा या गावामध्ये 15-20 वर्षापूर्वी मराठी समाजाला या ठिकाणी शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळावं अशा पद्धतीनं अतिशय गेली कित्येक वर्ष त्या ठिकाणी संघर्ष केला आणि संघर्ष करत असताना कुठलाही आधार नसताना फक्त समाजाने एवढी मोठी ताकद त्या ठिकाणी जारांगे पाटलाला दिली की जेणेकरून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास घडवून दाखवलेला आहे। मराठा समाज यापूर्वी लाखोचे मोर्चे त्या ठिकाणी निघाले, परंतु जारांगे पाटलाच्या या संघर्षाला काल 27 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेब यांनी या ठिकाणी जारांगे पाटलाचा जो संघर्ष होता त्याला यश मिळालेलं आहे आणि काल त्या ठिकाणी आरक्षण जाहीर केल्यामुळं साहजिक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे। तसेच आमच्या बालम डागडी या गावामध्ये सर्व आमच्या युवकांनी, मराठी युवकांनी या ठिकाणी काल जो निकाल झाला त्यानंतर निर्णय घेतला गावामध्ये आपण एक रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी वंदन करून हार घालून हा आनंदोत्सव साजरा करायचा आणि त्या दृष्टिकोनातून सकाळी या ठिकाणी हजारोच्या संख्येनं सर्व युवक बालम डागडी गावामध्ये या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि एक आनंदोत्सव ज्याप्रमाणे आपण दिवाळीचा सण साजरा करतो त्याप्रमाणे मराठी बांधवांनी मोठ्या उत्साहानं हा दिलेला जे आरक्षण आहे तो आनंदाने साजरा केला। निश्चितपणे भविष्यात सर्व समाज मनोज जारांगे साहेबांच्या पाठीमागे उभा राहील। सर्व आमची जगदंबा बालांगी माता निश्चित जगदंबेच्या आशीर्वादानं या ठिकाणी आम्ही मानतो यश मिळालेलं आहे आणि भविष्यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी हा संघर्ष करावा, शेतमजुरांसाठी संघर्ष करावा, ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत असेल जारांगे पाटलांनी संघर्ष करावा, संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी या ठिकाणी उभा राहील असं मी या ठिकाणी जाहीर करतो। पुनश्च एकदा सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र से सी न्यूज़ संवाददाता जय प्रकाश बागड़े की रिपोर्ट। देखा जाए तो महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे ने मराठा कार्यकर्ता मनोज जारांगे की सभी मांगों को मान लिया है। मनोज जारांगे पाटिल ने घोषणा की थी कि वो मराठा आरक्षण लेकर ही लौटेंगे और आज आखिरकार ये घोषणा सच हो गई। इसलिए मनोज जारांगे पाटिल के संघर्ष को लेकर पूरे महाराष्ट्र में जश्न मनाया जा रहा है। फिलहाल के लिए इस रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों की जानकारी के लिए आप देखते रहें सी न्यूज़ भारत। हर खबर आपके साथ, आपके हाथ।